श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येते हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेलं. गता अध्यायाचे अंती अक्कलकोटी आले. ती नृपनाया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. 16 दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते. 16 सद्गुणी कांता ती केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शन येती कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्ने येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले से आले. किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते येती राजपूर्वी ती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण यांचे अंगी कोण ते हो वसतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चिती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने चुजन संख्यात पातले ते क्षणादात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नामन गर्जती. वाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाती करीती कोणी अनोनिया देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिते आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभावे विसरुनी. स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला नोदकासी. सूर्य जाता असता चळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले तिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थोध्याय गोडा हा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवर अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदैतू. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत. बहुत भक्त झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजरजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाना आणि सरदार मान करीतेसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपोर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्हा तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. आपुली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी जाणीन तयासी निश्चय मानसी असू द्या. ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी बाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यांशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीत स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीतील ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडता तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळपा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी येऊन याल बडोद्यासी. मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येने सर्वे वशा 16 लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जोहागिरीचा बहुसाल. 16 कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे.
तेने माझे कल्याण मिळेल. मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त पंचम अध्याय गोडाहा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमन. धरुणी शिसूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती 16 विनवी स्वामी प्रति कृपा करून मजवर्ती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे कुणी समर्थ बोलवती हसोनी. मल्हाररावाची अमनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न. केसे होतील मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. वाहवयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी. काय सांगावे राजासी आणि सकळ जनासी. तोंड केसे दाखवावे. ऐशा उपाय करूनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधून योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला. अधरमार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थांना गोष्ट वदित झाली. मेन्यातून उतरले. मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग पैशा ते घेऊन बडोद्यासे आले परतोनी. समर्थ कृपा भक्त वाचुनी. अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव. नृपकार्याची धरुणे हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोकायाच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडूनी साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. षष्ठम अध्याय गोडाहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठम अध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.